श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. पूजेच्या घरात ठेवलेला शंख संपत्ती नष्ट करतो. अशी चूक करू नका. तुम्ही रात्रंदिवस प्रार्थना करता का? देवाचे नाव घ्या, उपवास करा, पण तरीही तुमच्या घरात पैसे राहत नाहीत. घरातील आजार हे समाप्तीचे नाव घेत नाही आणि निराशा सर्वत्र दिसते. जर असे होत असेल तर थोडा वेळ थांबा आणि तुमच्या घरातील मंदिराकडे काळजीपूर्वक पहा. असे नाही की तुम्ही नकळत देवाची अशी चूक केली आहे जी हळूहळू तुमच्या संपूर्ण घराचा आनंद नष्ट करत आहे. विशेषतः असे काहीतरी ज्याला आपण खूप शुभ मानतो, परंतु जर तीच गोष्ट चुकीच्या मार्गाने ठेवली गेली तर ती तुमच्या जीवनात गरिबी आणि दुःख निर्माण करू शकते. होय, आम्ही बोलत आहोत. अनेकदा आपण सर्वजण असे विचार करतो की मंदिरात शंख ठेवणे खूप शुभ आहे आणि जेथे शंख आहे तेथे माता लक्ष्मीचे निवासस्थान आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की प्रत्येक शंख शुभ नसतो आणि असे काही शंख असतात जे तुमच्या घराची शांतता हिरावून घेऊ शकतात. आज आपण हे रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि जाणून घेऊया की शंख इतका शक्तिशाली का मानला जातो आणि एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कसा परिणाम करू शकते. त्यामुळे सर्वप्रथम महाराजांना समजते की शंख इतका पवित्र का मानला गेला आहे. आपल्या धार्मिक ग्रंथांनुसार जेव्हा देव आणि राक्षसांनी एकत्र येऊन समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून अनेक मौल्यवान रत्ने बाहेर आली आणि त्यापैकी एक शंख होता आणि त्या समुद्र मंथनातून माता लक्ष्मीही प्रकट झाली. म्हणूनच शंख हा माता लक्ष्मीशी संबंधित मानला जातो आणि असे म्हटले जाते की जिथे शंख असतो तिथे सकारात्मक ऊर्जा आपोआप येऊ लागते. घरात सुख आणि समृद्धी वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल. पण इथे माझी सर्वात मोठी चूक झाली, कारण आमचा असा विश्वास आहे की कोणतेही शंख आणणे आणि ते मंदिरात ठेवणे पुरेसे आहे आणि आपल्याला हे समजत नाही की शंख देखील वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि प्रत्येक शंखचा प्रभाव वेगळा असतो. त्यातील काही अत्यंत पवित्र आहेत तर काही असे आहेत ज्यांना घरी ठेवणे योग्य मानले जात नाही. आणि जर चुकीचा शंख तुमच्या घरात शिरला तर तो हळूहळू तुमच्या घराची सकारात्मक ऊर्जा कमी करू लागतो आणि तुम्हाला ते माहीतही नसते. तर महाराज, सर्व तपशिलांसाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत संपर्कात राहा आणि जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटली तर व्हिडिओला पसंती द्या, चॅनलची सदस्यता घ्या आणि टिप्पणी बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव नक्कीच लिहा. त्यामुळे महाराज, सर्वप्रथम अनेक लोक करत असलेल्या पहिल्या चुकीबद्दल बोलतात, जी म्हणजे शंख योग्यरित्या ओळखणे नाही. आज बाजारात अनेक प्रकारचे बुरखे आहेत, पण प्रत्येक साधन एकसारखे नसते. याचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे जे खेळले जाते आणि दुसरे म्हणजे जे केवळ पूजेत ठेवले जाते. आपण उडवतो तो शंख आवाज निर्माण करण्यासाठी असतो आणि विशेष प्रकारचा शंख पूजेत ठेवला जातो आणि उडवला जात नाही. आता चूक अशी आहे की लोक प्रत्येक कामासाठी एकच शंख वापरू लागतात. ते देखील तेच खेळतात आणि त्याच्यासोबत देवाला पाणी अर्पण करतात. हे योग्य मानले जात नाही, कारण आपण आपल्या तोंडाने वाहतो तो शंख शुद्ध मानला जात नाही आणि देवाच्या प्रतिष्ठेसाठी वापरला जाऊ नये. जर आपण असे केले तर त्याचा उपासनेच्या शुद्धतेवर परिणाम होतो आणि त्याचा परिणाम हळूहळू आपल्या जीवनावर पडतो. त्यामुळे नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की वाजवला जाणारा शंख वेगळा असतो आणि पूजेत वापरला जाणारा शंख वेगळा असतो. सोबतच महाराज, बऱ्याच वेळा आमच्या घराच्या मंदिरात ठेवलेला शंख थोडा तुटतो किंवा त्यात थोडासा फोड येतो, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच प्रकारे देवाकडे ठेवतो. विशेषतः शंख कवच, कारण ती एक अतिशय संवेदनशील आणि ऊर्जावान वस्तू मानली जाते. महाराजांचा
तुटलेला शंख घराची सकारात्मक ऊर्जा कमी करतो आणि हळूहळू घरात कलह वाढू लागतो. छोट्या गोष्टींवरून वाद होईल आणि मनात अस्वस्थता असेल. असेही म्हटले जाते की तुटलेल्या शंखामुळे घरात दरी निर्माण होते, म्हणजेच नात्यात अंतर असते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढू शकतात. म्हणून जर तुमच्या घरात असा शंख असेल तर तो ताबडतोब मंदिरातून काढून काही वाहत्या पाण्यात टाकला पाहिजे. सर, आता आपण तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या चुकीकडे वळूया, जी खूप सोपी वाटते, पण त्याचे परिणाम इतके खोल आहेत की एका व्यक्तीला हे समजत नाही की अचानक त्याच्या आयुष्यात इतक्या समस्या का दिसू लागल्या. बऱ्याचदा असे वाटते की सर्व काही ठीक होईल, घरात शांतता राहील, काम धीम्या गतीने सुरू आहे, पण अचानक गोष्टी बदलतात. उद्योगधंदे बंद होऊ लागले आहेत, कामाच्या ठिकाणी अडचणी येतील, पैसा थांबत नाही आणि घरात एक विचित्र अस्वस्थता आहे. अशा परिस्थितीत लोक बाह्य कारणे शोधतात. कधीकधी मी कोणाच्या तरी डोळ्यांना दोष देतो. कधीकधी ग्रहीय दोष घराच्या मंदिरात लपलेला असतो, परंतु प्रत्यक्षात त्याचे कारण मंदिरातच लपलेले असते. ही तिसरी चूक शंख ठेवण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे. अनेक लोक ही बाब हलक्यात घेतात, परंतु शास्त्रांमध्ये ती खूप गंभीर मानली गेली आहे. लक्षात ठेवण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे एकाच मंदिरात 2 शंख कधीही एकत्र ठेवू नयेत. अनेक घरांमध्ये असे दिसून आले आहे की लोक सजावटीसाठी किंवा अधिक शुभतेसाठी 2 शंख ठेवतात, एक भगवान विष्णू आणि दुसरी देवी लक्ष्मी. त्याचा त्यांना अधिक फायदा होईल असे त्यांना वाटते, पण प्रत्यक्षात तो एक खूप मोठा दोष बनतो. जेव्हा दोन्ही शंख एकत्र धरण्यास सुरुवात झाली, शेवटी सर्व देवता भगवान शिवाच्या आश्रयाला गेल्या आणि भगवान शिवाने त्याचा वध केला. त्याच्या शरीराच्या अवशेषांमधून शंख जन्माला आला असे म्हटले जाते, कारण शंखचूड हा भगवान विष्णूचा भक्त होता. म्हणूनच भगवान विष्णूला शंख आवडतो. पण कारण त्याचा वध भगवान शिवाने केला होता, त्यामुळे शिवपूजेत शंख वापरला जात नाही. मृत्यू हा देवाला प्रिय आहे, म्हणून जर एखादी व्यक्ती भगवान शिवाला शंखाने पाणी अर्पण करत असेल तर शास्त्रामध्ये ते योग्य मानले जात नाही आणि ते उपासनेच्या शुद्धतेविरुद्ध मानले जाते. आता सर, शंख कवचाचा योग्य वापर काय आहे हे जाणून घेण्याची वेळ आली आहे. ती कशी ठेवायची, पूजा कशी करावी आणि कोणत्या नियमांचे पालन करावे. हाच शंख आपल्या जीवनात आनंद, शांतता आणि समृद्धीचे दरवाजे उघडून शकतो. तर महाराजांचा शंख हा केवळ पूजेचा एक साधा विषय नाही. हे एक असे माध्यम आहे ज्यामध्ये ध्वनी आणि ऊर्जा या दोन्हींचा अद्भुत संगम आहे. जेव्हा शंख फडकवला जातो तेव्हा त्यातून निघणारा आवाज सामान्य नसतो. हे संपूर्ण वातावरणावर परिणाम करणारे कंपन निर्माण करते. असे म्हटले जाते की शंखाच्या आवाजाच्या आत ओमचा आवाज लपलेला असतो आणि ओम हा संपूर्ण विश्वाचा मूळ आवाज मानला जातो. असे म्हटले जाते की हेच कारण आहे की जेव्हा शंख वाजवला जातो तेव्हा घराचे वातावरण लगेच बदलू लागते, मन शांत होऊ लागते आणि एक वेगळी सकारात्मक ऊर्जा अनुभवली जाते. परंतु हा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा शंख शुद्ध आणि योग्य असतो आणि तो योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरला जातो. अनेक लोक नियम न ओळखता कोणत्याही वेळी शंख वाजवतात, परंतु शास्त्रांनुसार शंख फडकवण्यासाठी देखील एक विशिष्ट वेळ असते. विशेषतः सकाळची पूजा आणि संध्याकाळी आरतीच्या वेळी शंखनाद करणे खूप शुभ मानले जाते. जेव्हा सकाळी सूर्य उगवतो आणि आपण शंख वाजवतो तेव्हा तो आवाज संपूर्ण घराला एका नवीन ऊर्जेने भरून टाकतो. यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक होते आणि मन स्थिर होते. त्याचप्रमाणे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा शंख फडकवला जातो
तेव्हा तो संपूर्ण दिवसाची नकारात्मकता दूर करतो आणि घराला संरक्षक कवच प्रदान करतो. संध्याकाळची वेळ विशेष महत्त्वाची मानली जाते, कारण ती दिवस आणि रात्र यांच्यातील वेळ असते, ज्याला गोधूल आलिवेला म्हणतात. यावेळी वातावरण बदलते आणि विविध सूक्ष्म ऊर्जा सक्रिय होतात. परंतु येथे हे लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे की रात्री उशिरा शंख वाजवू नये, कारण त्यावेळी वातावरण शांत असते आणि शास्त्रांमध्ये ते योग्य मानले जात नाही. त्यामुळे योग्य वेळेची काळजी घेणे हे योग्य पद्धती इतकेच महत्त्वाचे आहे. आता महाराज शंखातील पाणी भरण्याबद्दल आणि त्याचा वापर करण्याबद्दल बोलतात. आधी सांगितल्याप्रमाणे पूजेत वापरलेला शंख रिकामे ठेवू नये. ते नेहमी स्वच्छ पाण्याने भरले पाहिजे किंवा पाणी सामान्य मानले जात नाही. हे पवित्र पाणी मानले जाते. जेव्हा तुम्ही सकाळी पूजा करता आणि त्या शंखाचे पाणी संपूर्ण घरात शिंपडता, तेव्हा ते पाणी घराच्या प्रत्येक कोपऱ्याला शुद्ध करते. असे मानले जाते की ती नकारात्मक ऊर्जा, दुष्ट डोळा आणि कोणत्याही प्रकारची अशुद्धता दूर करते. हे एका प्रकारे घराचे रक्षण करते आणि पर्यावरणाला पवित्र ठेवते. परंतु या प्रक्रियेत हे देखील लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की ज्या शंखातून तुम्ही पाणी शिंपडत आहात तोच शंख असावा, जो केवळ पूजेसाठी ठेवण्यात आला आहे, जे कधीही तोंडाने लावले गेले नाही, कारण शुद्धतेला विशेष महत्त्व आहे. शंखाची शुद्धता कायम राहिल्यास त्याचा परिणामही योग्य प्रकारे दिसून येईल. दररोज पाणी बदलणे देखील महत्त्वाचे आहे. शिळे पाणी वापरू नये. यासह शंख वेळोवेळी स्वच्छ करणे देखील आवश्यक आहे. ते गंगाजलाने धुवा, थोडे तिलक लावा आणि देवासमोर श्रद्धेने ठेवा. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ते खूप महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही या नियमांचे पालन करता, तेव्हा शंख हळूहळू तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेचे केंद्र बनतो आणि त्याचे परिणाम तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जाणवू शकतात. मित्रांनो, घरातील लहान मुलांना देखील शंखाचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे. आजच्या काळात अनेक परंपरा विस्मृतीत जात आहेत, पण जेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीला या गोष्टींचे महत्त्व सांगतो, तेव्हा संस्कृती आणि श्रद्धेचा वारसा जिवंत राहतो. लक्षात ठेवा, शंखाचा खरा अर्थ केवळ पूजा नाही, तो पवित्रता, शिस्त, सकारात्मकता आणि ईश्वरावरील विश्वास यांचे प्रतीक आहे. जर श्रद्धा, नियम आणि स्वच्छता यांसह शंखाची पूजा केली गेली, तर तो घरातील आध्यात्मिक वातावरण अधिक सुंदर बनवू शकतो. म्हणून आजच आपल्या पूजा घरातील शंखाकडे लक्ष द्या. तो स्वच्छ आहे का, योग्य प्रकारे ठेवलेला आहे का आणि त्याची योग्य पूजा केली जाते का ते तपासा. जर या छोट्या गोष्टींचे पालन केले तर घरात शांतता, सौहार्द आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होऊ शकते. आणि मित्रांनो, शेवटी एवढेच सांगू इच्छिते की देवापर्यंत पोहोचवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शुद्ध मन, चांगले कर्म आणि खरी श्रद्धा. शंख हे त्या श्रद्धेचे सुंदर प्रतीक आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.